4, 3, 2, 1. हेवी गोज द फर्स्ट बॉल ऑफ मेगा फायनल. एकदा जोरदार टाळ्या उद्या. पहिला बॉल फायनलचा, पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. पंच केल्या बॉलला डीप मध्ये संजय, म्हणजेच एकच धाव. पहिल्या बॉलमध्ये एक धाव परिपूर्ण झाली. अकाउंट स्वतःचंही आणि टीमचंही याच महिला वर्गाने या ठिकाणी कॅचअप केले गेलंय. अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून बेट्स कॅमेरा वर का त्यांना म्हटलं जातं, पण म्हणतात ना, ज्याला आई असते त्याला मात्र शिकवण चांगली असते. शिवबांना शिकवण मिळाली आणि त्यानंतर स्वराज्य घडलं. पण म्हणतात ना, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी दर्शवलं गेलं होतं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून अप्रतिम सुरुवात. बघा का हायेस्ट रन गेटर या स्पर्धेच्या माध्यमातून आहे अस्मित सुतार, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज. आणि त्याने सुरुवात केलेली आहे त्याच्या पारीची 6 धाब्याने. षटकार त्याने ठोकलाय. जयेशच्या विपक्षामध्ये पुढील बॉल जयेश बसवतचा. आणखीन फुल टॉस लॉब केलंय ऑन साईडला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय. दन 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 सीमा रेषा पार. चौकार 4. आउटस्टँडिंग अँड टेरिफिक स्टार्ट ज्या पद्धतीने या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. दोन धाव्या या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल लॉफ्ट केलंय ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि बॉल वन बाउन्स ओव्हर दी लाईन. हा येतोय 4 धावेसाठी चौकार. धन्यवाद. तब्बल आतापर्यंत धावा आल्या 17. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. वॉट अ बॅटिंग. सुरुवात कशी करावी हे दर्शवताना पाहायला मिळतोय. अस्मित सुतार शेवटचा बॉल पॉवर प्ले P1चा. आणखीन खोलात टाकलाय. पुन्हा इंटू द गॅप मध्ये बॉल सुसाट वेगाने. चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पार. वांदिवली वाकडी वसरोली खर्चेत प्रीमियर लीग. चौकार 4. जोडी ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल हे दर्शवले जात आहे. प्रशांत बसवत आणि अस्मित सुतार. पण म्हणतात ना की सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह प्रशांत और अस्मित के बिना अच्छी सुरुवात नहीं होती. नेहमीच चांगली स्टार्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि ही जोडी अप्रतिम आहे, अटूट आहे. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंबुजा सिमेंट का जोड है, आसानी से टूटेगा नहीं और आसानी से झुकेगा नहीं. हे ओपनिंग पेअर मजबूत आहे. तब्बल षटक क्रमांक 1 मध्ये 21 धावेचं मोठं महागडं षटक पाहायला मिळालंय. LPG गॅस खूप महागडं झालाय आणि त्याच पद्धतीने हे महागडं षटक पाहायला मिळालंय. स्ट्रेट ऑफ हार्मुज जे बंद केले इराणने आणि त्यानंतर LPG गॅसचे दर मात्र गगनाला भिडलेत. यावेळेस त्याच गगनाला भिडणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता. 2 धावेसाठी जरूर खेळून काढलाय. 23 धावा. 23 साकडाला की RCB चे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना थोडासा हृदयाची स्पंदने वाढली जातात, कारण की 23 एप्रिल 2017 मध्ये RCB संघ फक्त 48 धावसंख्येवरती ऑल आऊट झाला होता. आणि त्यानंतर याच 23 एप्रिल 2022 मध्ये RCB संघ
अवघ्या 67 धावसंख्येवर तो ऑल आऊट झाला होता. परंतु याच 23 एप्रिल 2014 रोजी खेळताना क्रिस्तोफर हेनरी गेले आणि तब्बल 175 धावा केल्या होत्या. म्हणूनच 23 एप्रिल आणि RCBचं नातं जुळलंय. धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोचली, एकने पुढे गेली. 24 धावा, 24 रन्स. किरण बसवत आलाय कॅप्टन टू कॅप्टन. यावेळेस आज सामना पाहायला मिळतोय. कोण ठरेल कोणावर हावी, कोण करेल पलटवार, कोण करेल वार तर कोण करेल पलटवार. बेस्ट वर्सेस बेस्ट. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव आणि टीमची धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि या 3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. किरण बसवत हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याचा खेळ दर्जेदार आणि दमदार राहिला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तो गोलंदाजी करतो या ओव्हरमध्ये. पुन्हा या षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होतोय. समोर बॅटर आहे प्रशांत बसवत. यावेळी बॅट स्विच केली आणि त्यानंतर हा फटका खेळलेत. एकच धाव याही बॉलवर मिळेल. चांगला षटक राहिला आतापर्यंत किरणचं, कारण की मोठा फटका नाही आहे या ओव्हरमध्ये. 4 बॉलमध्ये 5 धाबा आल्यात आणि टीमची धावसंख्या 26 धावेवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. सूर्या बसवताना कॅचअप केलं गेलं या पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून. अंतिम सामना गाजवला, स्माईल तीच चेहऱ्यावरती पाहायला मिळते आणि यावेळेस इनसाइड आउट केले. या बॉलला खूप चांगला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पार. 4. ऑन साईडला यावेळी सोडवलंय बॉलला डीप मिड विकेट मध्ये. आणखीन एक येतोय चौकार. 4 आणि या 4 धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 34. 34 धावा.
जबरदस्त हा फटका होता, 4 धावासाठी मारलेला खणखणीत असा फटका प्रशांतच्या बॅटमधून. खरोखरच अतिशय सुंदर फलंदाजी म्हणता येईल प्रशांत. आणि धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. विकेट हॅट्रिक करिता तुषारचे भोईर, सुशांतचे भोईर आणि अमृतजी जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं प्राईज आहे या मॅचसाठी. चांगली बॅटिंग, दर्जेदार प्रदर्शन कसं असावं याचं प्रात्यक्षिक. फुलरलेन बॉल आहे आणि बॉल ऑन साईडला पाहायला मिळाला आहे, जातोय. त्या ठिकाणी धाव मिळाली फक्त एक. टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली. 3 षटकांचा खेळ संपलाय. मजबूत स्थिती आणि धावसंख्या जर आपण चेक केली तर आहे 47 रन्स. दीक्षा 11, संघ बिनबाद 47. अरे म्हणतोय त्याला पुण्यात साहेब करा पुण्यात. अरे नंबर गाडी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबर गाडी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वांदिवली वाकडी वसरोली खर्शेट प्रीमियर लीग 2026 पर्व 1चा अंतिम सामना आपण पाहत आहेत. किरण पुन्हा एकदा आलाय बॉलिंग मार्कवर. धावांना शांतता द्यावी लागेल आणि त्यासाठी योग्य बॉलिंग करणं, विकेट घेणं हे किरणच्या माध्यमातून करावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे 48 धावा. धाव फलकावरती 48 रन्स जे आत्तापर्यंत पाहायला मिळालेत. सुंदर क्रिकेट, चांगलं क्रिकेट, मनमोहक आणि नेत्र दीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आदरणीय सन्माननीय सुनीलजी जाधव साहेबांचं आगमन झालं. मी आपल्यास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑन साईडला बॉल चाललाय, ग्राउंडेड आहे. एकच धाव त्या ठिकाणी संजय पोचला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 2 धावा आल्यात या 3 बॉलमध्ये, म्हणजे थोडीशी शांतता लावलेली आहे. धाव फलकाला 49 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. 49 धावा. अंतिम सामना दीक्षा 11 टीम प्रथम बॅटिंग करते तर टॉस जिंकून होमसाई स्पोर्ट्स प्रथम फिल्डिंग करताना पाहायला मिळते. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत. दोन्ही काही 4 डिजिट OTP 1010 पाहायला मिळाला आहे. 1-0 अशा अनुषंगाने आतापर्यंत हे पाहायला मिळत आहेत. 4 बॉल त्यामध्ये 2च धावा दिल्यात. किरण बसवतने षटकातील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होतोय आणि समोर आहे बॅटर प्रशांत बसवत. ऑन साईडला यावेळेस उडवलाय. डीपमध्ये आहेत फिल्डर. पुन्हा एकच धाव या षटकामध्ये जरूर कमबॅक केलं होमसाई स्पोर्ट्स टीमने. 5 बॉलमध्ये 3च धावा आल्यात आणि आता अंतिम बॉलचा खेळ पाहायला मिळेल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून. चांगली बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी 50 धाव्यांची पार्टनरशिप परिपूर्ण होते. फायनलचा सामना आहे आणि 50 धाव्याची पार्टनरशिप. पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केला लांबच लांब पल्ला. हा येतोय भव्य षटकार आणि या 6 धावेने टीमची धावसंख्या दीक्षा 11 टीमची अब तक 56. चार षटकानंतर 56 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग सुरू आहे. पहिल्या विकेटसाठी हे पार्टनरशिप, पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळते.
नाबाद बिनबाद जिंदाबाद 56 धाबा. दीपेश येतोय 5व्या षटकामध्ये. ऑन साईडला जरूर फटके खेळले गेलेत. आणि आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. या स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. आणि त्याच्यासमोर आहे या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज. म्हणजे बेट्स वर्सेस बेटची लढाई. बघूया कोण जिंकतोय, दीपेश भोईर की अस्मित सुतार. फुलटॉस, बॉलला पिक केलं, टिक केलं आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. अस्मित सुतार 12 चेंडू मागे 42 धावेची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रशांत खेळतोय 14 बॉलमध्ये 21 धावेची खेळी. पुन्हा दीपेश भोईर. अप्रतिम लेट कट केले या बॉलला. फिल्डर धावत आहेत बॅकवर्ड पॉइंटला. बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले परंतु चेंडू फरार सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. 4. आणि आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 67. त्यामध्ये 46 धावेचे योगदान. अर्धशतक लोडिंग अँड लोडिंग. यावेळेस हलक्याच्या हाताने कट केले या बॉलला. एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. 2 धाव्यांचा प्रयत्न राहिलाय. डेफिनेटली ॲथलीट प्लेअर स्मित सुतार ओढून पाहायला मिळत आहेत. 48 रन्स. आणि आता फक्त 2 धावा दूर आहे. 14 चेंडू मागे 48 धाव्यांची खेळी तो करतोय योग्य पद्धतीनं. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर जेव्हा टॉप 4मध्ये येतो ना तेव्हा टॉपलाच मारतो आणि तेच केलं याने. पुन्हा दीपेश. कमी गतीचा वापर. ड्राईव्ह केला या बॉलला. अजून आपल्याला वेट करावं लागेल. एकदम मिळाली आणि टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 70 या धावसंख्येवरती. टीमची टोटल दीक्षा 11. हा संघ 5वं षटक प्रगतीपथावर आहे. बघा दीपेश भोईरला चेंज केलं गेलं कारण की दीपेश 4था आणि 6वं षटक हाताळायचा परंतु दीपेशला 3री आणि 5वी ओव्हर दिला आणि त्याच्याकडे आता विकेट नाही आहे. अन्यथा तो विकेट घ्यायचाच. आणि यावेळेस तो खाली हात परतलाय. अंतिम सामन्यामध्ये चेंजेस केले गेलेत दीपेशच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचा अकाउंट गेलंय रिकामी. यावेळेस टीमची धावसंख्या 2ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 72 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया छोटासा रिफ्रेश करणारा डीजेवाला ब्रेक. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. दादे मला नाव रोकेले हे. दादे मला नाव रोकेले हे. अंमईला आणलं गेलं या शेवटचं आणि अंतिम षटक. अस्मितचं अर्धशतक आणि जयवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज. कट केले बॉलला. फिल्डर आणि हे एक धाव कंप्लीट झाले आणि बॉल चाललाय 4 धावांसाठी. एकदा जोरदार टाळ्या उद्या. मेगा फायनल मध्ये बडे मॅच का सरपंच म्हणजेच अस्मित विलास सुतार. खेळपट्टीला प्रणाम नमस्कार त्याने केलाय कारण की हा रेकॉर्ड त्याने नावी केलाय. पर्व 1 आहे आणि पर्व 1चा अंतिम सामना आणि त्यामध्ये अर्धशतक यस बॅट दर्शवताना आय एम अ चॅम्पियन प्लेअर, आय एम अ स्टार प्लेअर. आणि हे अर्धशतक पाहायला मिळत आहे. त्यांचे पिताश्री देखील मॅचचा आनंद घेत आहेत. विलास सुतार सर ते देखील खुश आहेत. ज्याप्रमाणे आपल्या सुपुत्राची कामगिरी झाली जरूर योग्य कामगिरी पाहायला मिळते. आणि यावेळी नो बॉल. बघा दडपण आहे, दबाव आहे. बरंच बागी साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जयवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आले आहेत 500 रुपयांचं प्राईज. अस्मित सुतार हे नाव नाही तर ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड.
प्राईड ऑफ वाकडी वसरोळी. कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये हे नाव नेहमीच चर्चेमध्ये असतं आणि तेच पाहायला मिळालं आहे. आपण टॉपच्यालाच मारतो हेच तो सांगतोय आणि जेव्हा हा फलंदाज अंतिम चारमध्ये येतो तेव्हा पहिली नंबरची ट्रॉफी ही त्याच्या माध्यमातून घेतली जाते आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आणि आता बघूया पुढील चेंडूमध्ये काय घडेल. अमोल जाधव यावेळेस पाहायला मिळतोय. या अर्धशतकीय खेळी करता तुषारजी भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं प्राईज आणि सुशांतजी भोईर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं प्राईज आलंय. योग्य कामगिरी. 2 लगातार डॉट बॉल आलेत. हा फटका उंच गेलाय. फटका फसला आहे आणि स्वतः गोलंदाज पुढे आलेत. अमयने झेल कॅरी केला आणि फुल स्टॉप लावला गेला. 53 धावसंख्येवरती ही विकेट अस्मितची पाहायला मिळते. एकदा अस्मितची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या. काय बॅटिंग केली. मेगा फायनलमध्ये मोठ्या सामन्याचा मोठा प्लेअर. बडे मंच पे बडा पंच. सुपर पंच पाहायला मिळाला आहे. 20 चेंडू 53 धावा त्याने केल्यात. कॅप्टन लीडिंग द फ्रंट. चार बॉलचा खेळ होतोय आणि आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निखिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॅटर. 1 डाऊन मॅन म्हणून त्याची भूमिका. प्रशांतचं योगदान अप्रतिम राहिलं. 23 धावेंचं 16 बॉलमध्ये त्याने सुरेख साथ दिली. धावसंख्या 79 आहे. 79 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे चांगली धावसंख्या. प्रथम बॅटिंग करताना 5वा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. विकेट किपर पुढे आले परंतु हा जळ सुटला. एकदा मिळाले. 8-0. 80 धावा धावफलकावरती आणि यावेळेस अंतिम बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल जो पाहायला मिळतो आणि स्ट्राईकला आहे प्रशांत बसवत. पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरकडे बॉलला मात्र अपीश खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा. थोडंसं बम्बलिंग राहिलंय. डोंडोरे साजना स्वतः संगमलक आहेत. विशालजी बसवत साहेब त्या ठिकाणी 4 धावेंचा प्रयत्नही होतोय परंतु होणार नाहीये. मिळतील 3 धावा आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या दीक्षा 11 संघाची 83 आणि 84 धावेंचं टार्गेट समोर. स्वागत सन्मान करावं. एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य
लाभलं असं व्यक्तिमत्व म्हणजेच सुधाकरजी धनवा साहेब आणि त्यांचा पण करूयात जयवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान. या साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वांगिवली वाघे वस्त्रोली खर्चेत प्रीमियर लीगमध्ये. सुधाकरजी धनवा साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य. थँक्यू. त्यानंतर पुढील मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय भरतजी पागीसाहेब सामाजिक कार्यकर्ते. मी आदरणीय रुपेशजी तांबडी साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भरतजी पागी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सामाजिक कार्यकर्ते तसंच दोस्ती मैत्री ग्रुपचे सदस्य आहेत आणि खूप चांगलं सामाजिक कार्य साहेबांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत आहे. भरतजी वावरे साहेब त्या ठिकाणी असतील, प्रकाशजी तरे साहेब असतील, प्रमोदजी गोवारी साहेब असतील, जी पाहायला मिळते दोस्ती मैत्री ग्रुप आणि त्यांना पण हे रोपटं देखील देणार आहोत. यावेळेस आपण त्यांना प्रदान करतोय हे केसर आंब्याचं रोपटं. भरतजी पागी साहेब आपण या त्यांच्या माध्यमातून आम्हाला 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या होत्या भरतजी पागी साहेबांसाठी. प्राईड ऑफ कोकणेर, कोकणेर गावचा अभिमान, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट या खेळावर साहेबांचं नेहमीच नितांत प्रेम राहिलं आहे. त्यांचं पण करतो यथोचित हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि आता जाऊया मैदानाच्या दिशेने. लक्ष मोठं आहे परंतु जिद्द मोठी ठेवावी लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, ते अशक्य काहीच नाही आहे, हे देखील आपण बघितलं आहे. लक्ष्य कोई बडा नहीं, हारा वो जो कभी लड़ा नहीं, जीता वो जो कभी डरा नहीं, देर इज द विक्ट्री बिहाइंड द फेयर, डर के आगे जीत है. पहिला बॉल डॉट, दुसराही बॉल डॉट पाहायला मिळाला आहे. अस्मित सुतार वेगाचा प्रचंड बादशहा आणि तो या ठिकाणी योग्य प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 बॉल योग्य अनुषंगाने, तिसरा बॉल घेऊन तो सज्ज होतोय. हा बॉल लॉफ्ट केला ऑफ साईडला, चांगल्या अनुषंगाने हाताळणी केली. पाठलाग सुरू आहे बॉलचा. 2 धावा जरूर पाहायला मिळतात. लक्ष 84 धावांचं आहे. 2 बॅटरला चांगले योगदान द्यावं लागेल, सुरुवात योग्य करावी लागेल आणि त्यासाठी किरण बसवत आणि जयेश बसवत ही जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने रवाना होताना आज जय विजय टोकरे या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. जय जल्लोष हा संघ ती सुरुवात झाली मोदी मैदानापासून STMPLची आणि चॅम्पियन टीम तेव्हा देखील ते सामने बघायला खूप मजा आली होती आणि विजय टोकरे साहेबांचा तो संघ पाहायला मिळाला होता. जय जल्लोष जय आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस चांगला फटका खेळलेत. डीपमध्ये फील्डर आहेत निखिलचा एक क्लास अप्रतिम राहिला आहे. मग ते बॅटिंगमध्ये निखिलला आपण पाहिलं, बॉलिंगमध्ये बघितलं आणि फिल्डिंगमध्ये बघितलं आहे. चांगले योगदान नेहमीच पाहायला मिळतं आहे. टीम वर्क्स मेक्स अ ड्रीम वर्क्स. धावसंख्या आहे फलकावरती 5, 4 बॉल नंतर. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ साईडला हा बॉल चालला ऑर्थोडॉक्सला आणि त्याचबरोबरीने 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचली जाते. 7 रन्स. लक्ष आहे 84 धाव्यांचं. 7 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ होतोय. सरळ उडवलं या बॉलला, फटका उंच गेलाय. निखिल वेगाने पुढे आलाय. खूप चांगले प्रयत्न केले होते. आज झेल नव्हता परंतु तो पोचला. ट्राय चांगलं केलं होतं. ट्राय बट डोंट क्राय हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या बिनबाद 9. कल्याण
विकेट मिळवलाय. एक खासियत आहे टीट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. हा अंतिम सामना आहे आणि या ट्रॉफीसाठी हा संघर्ष पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ याचसाठी प्रचलित आहे आणि दोस्ती मैत्री ग्रुपच्या माध्यमातून जो कोणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल त्याला विशेष अशी वारली पेंटिंग क्रिकेटची या ठिकाणी गिफ्ट आहे. नेहमी जिथे स्पर्धा असते तिथे हा ग्रुप जातो. खूप चांगलं वनराई बंधारा बांधण्याचं काम म्हणा, स्वच्छता अभियान म्हणा, या ग्रुपचं कार्य अप्रतिम राहिलं आहे आणि आपल्याला सलाम असेल. स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोचलं आहे 16 या अंकावरती. प्रदीप बसवत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा मनात आवाज जो पेंडिंग आहे आणि त्याचे मानकरी आहेत प्रदीप बसवत. यावेळेस त्याच पद्धतीने खेळावं लागेल. या दोन बंधूंना चांगलं कार्य करावं लागेल. ऑन साईडला उडवलंय बॉलला, वेगाने धावतोय फिल्डर आणि काय कमालीचा झेल. जिकडे तिकडे अस्मित सुतार आज पाहायला मिळतोय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट त्यांनी आपल्या नावी केलेत आणि हा अविश्वसनीय झेल. धन्यवाद अनिकेतजी काकडे, थँक्यू व्हेरी मच. 16 धाव फलकावरती आहेत आणि 2 गडी बाद झाले. 4 बॉलचा खेळ होतोय. निशांत गोवार या विकेट टेकर बॉलर आहे. हा पार्टनरशिप ब्रेक करतो. B2 बॉम्बर प्रमाणे हा गोलंदाज आहे. हॅलो, विवेकजी बसवत सर कुठे असतील तर त्याने व्यासपीठावर यायचं आहे. विवेकजी बसवत सर. खुला टाकला बॉल चांगल्या रीतीने लॉफ्ट डॉक्टरीचा फटका राहिलाय. विदेश पुढे आलेत आणि त्यानंतर 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली. 18 धाव फलकावरती 18 रन्स जे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 5 बॉलचा खेळ होतो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. नो बॉल पंचाने सांगितलंय, म्हणजेच पुढील बॉल लायसन्स बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण की आता आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल घेऊन निशांत गोवारी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. धावसंख्या 19 आहे. लक्ष मोठं आहे 84 धावेंचं, 84 आणि निशांत सज्ज होतोय फ्री हिटचा बॉल घेऊन. विशालजी बसवत साहेब त्यांचा संघ आपण पाहू शकेल. ओम साई स्पोर्ट्स चांगली फिल्डिंग, 2 धावा येतील जरूर आणि या 2 धावेने 21 धाव फलकावरती, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार होते. वांदिवली, वाकडी, वसरोली, खर्शेद प्रीमियर लीग 2026. आमची कार्यकारिणी कोर कमिटी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आहेत सन्माननीय कमलाकरी दळवी साहेब, उपाध्यक्ष आदरणीय काळूरामजी भोईर साहेब, सचिव आदरणीय बाळकृष्ण बसवत साहेब, खजिनदार आदरणीय तुषारजी पडवले साहेब, खजिनदार आदरणीय गणेशजी वावरे साहेब, सल्लागार आदरणीय प्रकाशजी तरे साहेब, सल्लागार सुदामजी तांबे साहेब, संदेशजी तांबे साहेब, नितीनजी नारगोलकर साहेब, संतोषजी पाटील साहेब, हरेश्वरजी बसवत साहेब, नरेशजी रिलके साहेब. सदस्य आहेत आदरणीय विलास सुतार सर, प्रमोद बसवत साहेब, सीताराम बसवत साहेब, रोहितजी माळी साहेब, जयवंत भोईर साहेब, गोपीनाथजी वनगा साहेब, रमेश सुतार साहेब, सदानंद वरटा साहेब, संदीपजी गोवारी साहेब, विवेकजी तांबडी साहेब, रुपेशजी तांबडी साहेब यांची मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे आणि स्पर्धा साकार होते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आमच्या आयोजकांसाठी. गेली 15 ते 20 दिवस आणि अथांग मेहनत घेतली आणि स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेट स्पर्धा दिसायला खूप सुंदर दिसतात, परंतु त्याच्यामागे दडलेले असते आमच्या आयोजकांची अथांग आणि अथांग मेहनत आणि तीच मेहनत रंग उधळताना पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हणतात ना की रंग तुमच्या श्रमाचे रंगवतील यशाचे चित्र. करत राहा कष्ट, दिवस असो वा रात्र, तुमच्या यशाच्या वाटेत तुम्हाला भेटायला येतील माणसं विचित्र. ते काहीही बोलू द्या, तुम्ही थांबू नका मात्र, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. धावसंख्या 21 वर आहे. षटक क्रमांक 3 मध्ये अस्मित सुतार पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी करण्यासाठी. षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होतोय.
यावेळेस रॅम शॉट करण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉर्ट लेगमध्ये फिल्डर आहेत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पैकी प्रॉपर नव्हती आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तीन धावा आणि या 3 धावेने 24 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावा धाव फलक्यावरती लक्ष मोठं आहे आणि त्या ठिकाणी पाठलाग देखील सुरू आहे. विशाल बसवत साहेब आहेत ज्यांचा संघ आपण पाहत आहेत ओमसाई स्पोर्ट्स. यावेळी स्लॉप केलंय, उडवलंय बॉलला, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. मोरिया ग्रुप खर्शेद, आदरणीय सागरजी तांबडी साहेब, आदरणीय अविनाश धानवा साहेब, दीक्षा 11, सचिनजी वावरे साहेब, चेतनजी वावरे साहेब, ऋतिक स्मृती, संघमालक नितेशजी बसवत साहेब, मैत्री ग्रुप आंदिवली संघमालक अमितजी बसवत साहेब आणि विनायकजी मेरे साहेब, या सर्व संघमालकांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठ जॉईन करावं. एक धाव पहिल्या चेंडूवरती निशांत गोवारी आलाय. पुन्हा एकदा 17 बॉल, समोर आव्हान 45 धावेंचं. 15च्या सरासरीने पुढे जावं लागेल. धावा होऊ शकतायत. जोपर्यंत विशाल आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशा अपेक्षा आहेत. प्रदीप बसवत देखील त्याच ताकदीचा प्लेअर पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हा वाईट बॉल आलाय. एक धाव वाईटच्या माध्यमातून मिळते. 17-44 अशा अनुषंगाने आता सामना फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. अंतिमपर्यंत घेऊन जावं लागेल. चेस मास्टर विराट प्रेम कोहलीप्रमाणे खेळावं लागेल. पाठलाग जो आपण पाहत आहेत क्रिकेटचा, या सामन्याचा, अंतिम मॅचचा. चांगला बॉल निशांत गोवारी ने खूपच प्रभावित केलंय गोलंदाजीमध्ये आणि प्रभावशील नेतृत्व हे त्याचं राहिलंय. विशाल बसवत यांना पण पाहत आहेत बॅटिंग करण्याकरिता 4थ्या क्रमांकावरती ओमसाई स्पोर्ट्स या टीमचे संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला दीक्षा 11 या टीमच्या माध्यमातून निशांत गोवारी गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल, हा देखील बॉल आपण जर पाहिला एक काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंतांनी सांगितलंय हा वाईडचा बॉल आहे आणि यावेळेस 2 धावा मिळतील. विकेट किपरला वाटलं की बॅटची एज आणि तदनंतर जल्लोष केला, परंतु यावेळेस धाव मिळाली. येस ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. अगदी वाईट बॉल आहे आणि बॅटरला वाटलं की बॅटची एज आणि तदनंतर बॉल हवेत उडवला आणि त्यानंतर एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. चपळाई. आता 16 बॉल आणि समोर लक्ष 42 धाब्यांचं. निशांतचा बॉल,
पुन्हा लाऊड अपील. हा बॉल चांगला राहिला, यष्ट्यांच्या भरून डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला. आता 15 चेंडू 45 धाब्यांची गरज. आज सामना दीक्षा 11 आणि ओम साई स्पोर्ट्स. प्रथम बॅटिंग केली दीक्षा 11 टीमने, धावा लावल्या धावफलकावरती 83. ओम साई स्पोर्ट्स या टीमसमोर 84 धाब्यांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. आता 15 चेंडू आणि 42 धावा हे मॅचचं समीकरण. अगदी खोलवर टप्पा ठेवला होता. एक धाव परिपूर्ण झाली, 2 धावाही परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. आता 14 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका, रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल, हारलात तर मार्गदर्शन कराल. यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना, जो तो त्याचा दिवाना. आता 13 चेंडू आणि 36 धावा. हे 2 बॅटर सांगतात की आम्ही हा सामना जिंकायला आलोय. जिंकणं आमच्या रक्तात आहे, अर्ण ती तर जंगलामध्ये राहतात. मॅच बॉल त्या ठिकाणी येतोय. 13 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. अशा अनुषंगाने हा सामना पाहायला मिळतोय. 13-36 सामना रंगलाय. बहारदार क्रिकेट. ओम साई स्पोर्ट्स संघ पाठलाग करतोय 84 धावेंचा. दुसऱ्या बाजूने दीक्षा 11. अंतिम बॉल शपल होऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न राहिला होता प्रदीपचा. 1 धाव त्याला मिळाली. आणि आता सामना 12 चेंडूमध्ये 35 धाव्यांची गरज. आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका. आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका. अरे सरजाला त्याचं अंतर देऊन बाजूला सरका. सरजाला त्याचं अंतर देऊन बाजूला सरका. बाजूला सरका. सरजाला त्याचं अंतर देऊन बाजूला सरका. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता 35 धाव्यांची. 17.50च्या सरासरीने पुढे जावं लागेल. हाय रिक्स हाय अवॉर्ड प्रमाणे खेळावं लागेल. प्रशांत बसवत आलाय गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 5, 5वे षटक. पहिला बॉल हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर. हा चेंडू आलाय. आता 11 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. विशाल बसवत यांना आता मोठे प्रहार करावे लागतील. योग्य 6 बॉल 18, 6 बॉल 15, 6 बॉल 20 पर्यंत सामना आणावा लागेल. आणि त्यासाठी या ओव्हरमध्ये मेहनत करावी लागेल. हार्डवर्क. ऑन साईडला उडवलंय बॉलला आणि पाठवला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. सोहळा रंगलाय आनंदाचा सटून बाई नवरीला. सोहळा रंगलाय आनंदाचा सटून बाई नवरीला. आत्ताच कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला. आत्ताच कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला. अप्रतिम. जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा खून चाहिए. ये आसमान भी आ जाएगा झुककर जमीन पर मेरे दोस्त, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि तीच जीत की गूंज विशाल बसवतच्या बॅटमधून पाहायला मिळते. आता 10 चेंडू 28 धाव्यांची गरज. मोठा प्रहार करण्याचा पुन्हा प्रयत्न राहिला होता. आता चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायचे 28. प्रत्येक चेंडू एअर स्ट्राईक करावा लागेल विशाल बसवत यांना. आणि आत्तापर्यंत ती क्षमता त्याने ॲबिलिटी त्यांच्या माध्यमातून 3 षटकार पाहायला मिळालेत.
म्हणजे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, गुणवत्ता आहे. चांगल्या पद्धतीने यावेळेस कट केलाय, थम्पिंग केलंय आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2च धावेवरती सॅटिस्फाईड झालेत. 8-26. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका सामना घेऊन जा अंतिम ओव्हरपर्यंत. 6 चेंडू 20 पर्यंत आणि त्यानंतर चान्सेस बनवा. 8 चेंडू 26 धावा मॅचचं समीकरण. 8 चेंडू 26 धावा, 26 धावा आणि 8 चेंडू. वॉट अ मॅच. जाऊ दिलाय बॉलला, म्हणजेच काय हा वाईट बॉल. आता 8-25. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, हा फायनलचा सामना आहे. पर्व 1 दमदार आयोजन नियोजन वांदिवली वाकडी वस्त्रोली खर्षद प्रीमियर लीग चा हा अंतिम सामना. 8 बॉल 25 धाव्यांची गरज. फुल टॉस बॉल होता यावेळेस. संधी होती परंतु मोठ्या फटक्याला कधी कधी परावर्तित करता येत नसतं. विद्याधर खरंच साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जनते माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला सौजन्यात केला गेलाय. वेलकम. आता 7 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 7 चेंडू 25. 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहील. 2 धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पळून परिपूर्ण झाल्यात. आणि आता लेग बायच्या धावा आहेत, म्हणजेच आता ओम साई स्पोर्ट्स टीमला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात. चला 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 लवकर, अंधार पडतोय, घाई करा. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा करायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं जात आहे डेट ओव्हरचा स्पेशालिस्ट बॉलर निखिल गहला. 18 नंबर्स जर्सी क्रमांक तो आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता लढायचं आहे, आता घडायचं आहे, आता लढायचं आहे आणि आता जिंकायचं आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलंय, सरळ उडवलंय. फील्डर तैनात अस्मित सुतारच्या सेफ हँडमध्ये ही विकेट. पहिल्याच बॉलवर निखिलने विकेट घेतली. म्हणूनच मी उल्लेख केला होता की डेट ओव्हरचा मास्टर माइंड गोलंदाज म्हणजेच निखिल गहला. आणि आता 5 चेंडू मागे 23 धाव्यांची गरज ओमसाई स्पोर्ट्स टीमला. तर याच धावा डिफेंड करायच्या आहेत दीक्षा 11 या टीमला. 5 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. सागरची बसवत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप छान आणि उत्कृष्ट गुणलेखन. ऑन साईडला बॉल हवेत राहिलाय. फिल्डर खाली आलेत परंतु झेल होणार नाही आहे. 2 धावा तर परिपूर्ण झाल्यात. 2च धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील. आणि आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याजवळ 4 मध्ये 21. 4 मध्ये 3 षटकार 1 चौकार. बोलणं सोपं आहे, करणं फार कठीण. पण म्हणतात ना की मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं सोपं आहे, मैदानात जाऊन खेळणं फार कठीण आहे. हेच या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या बॉलला वळवलंय. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल 21 रन आता अशक्य आहे. हे टार्गेट मॅथमॅटिकली जे आपण पाहिलंय
सज्ज होताना पाहायला मिळतोय. पूल घेण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ आज शिल्लक अवस्थेमध्ये आणि त्यानंतर पर्व एकचा विनर आपल्या समोर येते. पायड जड आतापर्यंत आहे दीक्षा 11 या टीमचं. आउटस्टँडिंग क्रिकेट खेळलं या टीमने. सचिनजी वावरे साहेब आणि चेतनजी वावरे साहेबांचा संघ आतापर्यंत हवी ठरतोय. हा 5वा बॉल आहे आणि आता अंतिम बॉल आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपल्या समोर येईल. हा विकेटचा बॉल आहे. विकेट घेतला आहे आणि आता 1 चेंडू मागे 20 धाब्याची गरज. मागील 3 दिवस आणि आजचा 4था दिवस, 4 दिवसांची मेहनत आणि त्यानंतर हे रिझल्ट आपल्यासमोर. अंकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर, बॅट लाईट आहे. बॅट लाईटमध्ये आपण क्रिकेट खेळतोय. संध्याकाळचं सत्र. पुन्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघमालकाचं धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी सहकार्य केलं अशा दानशूर व्यक्तिमत्वाचं धन्यवाद. आता जाऊया अंतिम बॉल आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन आपल्या समोर येईल. अंतिम बॉलचा खेळ. निखिल गळला सज्ज होतोय. अंतिम बॉल. यावेळेस हा फटका यासाठी केला होता टास. शेवटचा दिस तो गोड बाबा आणि तो दिस गोड झालाय दीक्षा 11 या संघाचा. वांदिवली, वाकडी, वसरोली प्रीमियर लीग 20 चॅम्पियन टीम